विधानसभा निवडणुकीची धामधूम लागली आहे. म्हणजे अजून हलकी सकोन जर तुम्ही उठले की नाही तर हलकी हलकी थंडी पडून राहिली. पण त्या हलक्या थंडीपेक्षा गाव खेळाचं वातावरण राजकीय दृष्ट्या वज्जर गरम झालाय. म्हणजे दिवसा ऊन तपून आलं, रात्री हलकी थंडी पडून आली. पण त्या थंडीत एक सध्या हा जो माहोल चालू आहे तो विधानसभेत चर्चेचा. आता माझ्यासोबत सुधीर बोरसे आहेत. सुधीर भाऊ, समाज माध्यमावर मी हा बातमी अशी वाचली की या ठिकाणचे जे आमदार आहेत बच्चू भाऊ तुमची भेट झाली म्हणते बाबा, अशी मी सोशल मीडियावर बातमी वाचली आहे. हे तर जो काय भलंच अंधारात ठेवून राहिले तुम्ही लोकांना तर. साफ चुकीचं आहे. अशा पद्धतीची हे सोशल मीडियावर मी सुद्धा वाचली, पण हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं विरोधकांचं हे षडयंत्र आहे आणि स्थानिक आमदारांची आणि माझी गाठभेट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण माझी उमेदवारी हा माझा पक्ष ठरवेल आणि निश्चितच ती एक चांगली उमेदवारी या मतदारसंघासाठी राहील. आणि या मतदारसंघातील लोक 20 वर्षापासूनच्या या सत्ता काळाला त्रासलेले आहेत. नक्कीच यावेळी या मतदारसंघात बदल हा होणारच आहे. आणि गेल्या 1 महिन्यातला 1.5 महिन्यातला मागील काळातला हा मला मिळालेला मतदारांचा प्रतिसाद, या मतदारसंघातील जनतेचं प्रेम, या माध्यमातून विरोधकांना कुठेतरी या विषयाची धडकी भरली आणि त्या माध्यमातूनच त्यांनी हा सगळा उठाठेव ही सगळी केलेली आहे. समाज माध्यमावर असे चुकीच्या पद्धतीचे संदेश त्यांनी दिले. निश्चितच हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण या मतदारसंघात नाही. या मतदारसंघात पूर्वी ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील, उमेदवार मॅनेज करणं वगैरे वगैरे, हा असा आता भारतीय जनता पार्टी फार सजग झालेली आहे. या विषयात भारतीय जनता पार्टी कुठेही मॅनेज होणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी यावेळी उमेदवारी राहणार. सुधीर भाऊ, तुम्ही तर सांगून राहिले भाऊ तुमची गाठभेट काहीच झाली, पण हे मग राजू बरोबर ना सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज करून, म्हणजे तुम्ही आता मी फोन राहिला सोशल मीडियावर पाहिजे तुम्हाला लय ठिकाणी गणपतीला भेटी देऊन राहिले, सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन राहिले, म्हणजे उकीर काढण्यात जाणार एका प्रकारचं याच्या मागचं कारण काय शकते? हे ज्या व्यक्तीनं या ठिकाणी हे काम केलं त्यांना कुठेतरी त्याला विरोधकांच्या माध्यमातून चुकीचं माहिती त्याला देण्यात आली किंवा त्याचा तो गैरसमज असेल, त्यातून त्यानं ते कृत्य केलं. त्यांनी आज मला फोन करून या विषयात माफी सुद्धा मागितलेली आहे आणि त्या 2 म्हणजे कालपासनं त्यांनी जो हा विषय केला त्याचा पश्चाताप म्हणून त्याने आज मला फोन करून स्वतः माफी मागितली आणि समाज माध्यमावर स्वतःच्या हँडलवरून त्यानं ती पोस्ट पण टाकली की अशा पद्धतीचं काम माझ्याकडून हे चुकीनं, अनवधानानं आणि चुकीच्या माहिती मला दिल्या गेल्यामुळं झालेलं आहे. यात मी सर्वस्वी यांची माफी मागतो. कोणाची मनं दुखावली असतील तर माफी मागतो. अशा पद्धतीचं त्यांना असा मजकूर त्यानं त्याच्या सोशल मीडियावरती आज प्रसिद्ध केला आहे. त्याच्यामुळं आता हा विषय या ठिकाणी थांबला, परंतु येणाऱ्या काळात निश्चितच या मतदारसंघात एक चांगली उमेदवारी देण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी राहील. यावेळेस जर सुधीर भाऊ पाहिलं तर पहिलेच प्रश्न विचारला की सुधीर भाऊ यावेळेस वज्जर फिरून आले बा, उन्हा तानाचे पाणी पावसाळ्याचे साऱ्या तिकडे फिरून राहिले, प्रत्येक ठिकाणी मला दिसून राहिले तुम्ही. पण भगवंता कृपेनं पक्षश्रेष्ठीनं सुधीर भाऊ रसे नावाचा विचार केला, तिकीट जर भेटलं तर आगामी हे जे निवडणूक आहे तुम्ही कोण्या दृष्टिकोनातून लढवसाल, कोण्या मुद्द्यावर लोकांच्या पुढे जाल मत मागायसाठी? या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघानं जे पाहिलेलं आहे, या मतदारसंघात कुठलाही मोठा उद्योग गेल्या 20 वर्षात लोकप्रतिनिधी या मतदारसंघात आणू शकलेले नाहीत. हे सगळ्यात मोठं अपयश आहे त्यांचं आणि वारंवार ते सत्तेसोबत असतात. प्रत्येक टर्म मध्ये त्यांनी सत्ताही उपभोगली आहे, मंत्रिपद उपभोगलेले आहेत, तरी पण या मतदारसंघात कुठलेही बेरोजगारांसाठी मोठे उद्योग येऊ शकले नाहीत, कुठलेही मोठे कामं या मतदारसंघासाठी झालेले नाहीत. त्यामुळं यावेळी मतदार हा बदल घडवून आणणार आहेत. जनता ही सजग झालेली आहे. त्या माध्यमातून जनता ह्या विषयाचा निर्णय घेऊन यावेळी या मतदारसंघामध्ये बदल घडवतील आणि निश्चितच येणाऱ्या काळात बेरोजगारांसाठी, युवकांसाठी, शेतमजुरांसाठी काय करता येईल असा आमचा प्रयत्न राहणार आहे. सत्तेत असून सुद्धा नुसतं अपंगासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी श्रेय घेण्याचा आणि नौटंकी करण्याचा जो एक भाग या मतदारसंघानं अनुभवलेला आहे, तो सगळा भाग यावेळी मतदारांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात बदल हा अटळ आहे.